नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 10,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचे लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, वैराट हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, वैराट हे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्त्वाचं शिखर आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, वैराट हे शिखर अमरावती या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, जव्हार हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, जव्हार हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, जव्हार हे थंड हवेचं ठिकाण पालघर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली लांबी खालीलपैकी किती किमी आहे? कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, 282 किमी एवढी कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार सातारा सांगली जिल्ह्यामधून पुढीलपैकी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जातो? बघा, महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जातो? बघा, महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून तो कर्नाटक या राज्यामध्ये जातो। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतामध्ये सर्वात जास्त नारळाचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वात जास्त नारळाचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, केरळ या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त नारळाचे उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक 6 बघा, नळगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे? नळगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, नळगंगा ही नदी विद्यार्थी मित्रांनो बुलढाणा या जिल्ह्यामधली ती नदी आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, पांढरी लुचाई खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? बघा, पांढरी लुचाई खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पांढरी लुचाई विद्यार्थी मित्रांनो तांदूळ या पिकाची प्रसिद्ध जात आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्रीय बघा मासेमारी शिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने सहकार्य केले होते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता। बघा, जायकवाडी हा प्रकल्प तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने सहकार्य हे केले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, जायकवाडी हा प्रकल्प तयार करण्यासाठी जपान या देशाने सहकार्य हे केले होते। प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, MIDC यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, सन 1962 मध्ये MIDC यांची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, नरनाळा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? नरनाळा हे एक प्रसिद्ध अभयारण्य आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नरनाळा हे प्रसिद्ध अभयारण्य? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, नरनाळा हे अभयारण्य अकोला या जिल्ह्यामधले ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, मौलाना आझाद इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 13 बघा, खतफोडीचे बंड यांच्याशी संबंधित समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत? बघा, खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोणते समाजसुधारक हे संबंधित आहेत?
बघा महात्मा ज्योतिबा फुले हे खतफोडीच्या बंडाशी संबंधित असलेले समाजधारक आहेत। प्रश्न क्रमांक 14 बघा, टॅनिन हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते? बघा टॅनिन हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, टॅनिन हे अपायकारक द्रव्य विद्यार्थी मित्रांनो कॉफीमध्ये असते। प्रश्न क्रमांक 15 बघा, तांबड्या रक्तपेशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतात? बघा तांबड्या रक्तपेशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतात? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, तांबड्या रक्तपेशी विद्यार्थी मित्रांनो अस्थिमज्जेमध्ये ते तयार होत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, थायमिन हे पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? बघा थायमिन हे पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? थायमिन। बघा थायमिन विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, जीवनसत्व ब चं थायमिन हे रासायनिक नाव आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, रशिया या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा रशिया या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील, मॉस्को ही रशिया या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा, रियाल हे चलन खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे? बघा रियाल हे चलन पुढीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे? रियाल। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो इंडोनेशिया या देशाचे चलन विद्यार्थी मित्रांनो रियाल। बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 19 बघा, बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणत्या? बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणती खिंड आहे? बघा पावनखिंड या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा, जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, 21 मार्च या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक वन दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा क्यूसेक्स हे पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधित कलम खालीलपैकी कोणतं? बघा भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा कलम 76 हे भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधीचं कलम आहे। प्रश्न क्रमांक 23 बघा, नीरज चोप्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? नीरज चोप्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, हरियाणा या राज्याशी ते संबंधित आहेत। प्रश्न क्रमांक 24 बघा, झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? बघा झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? झेंडूची फुले। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, प्रल्हाद केशव आत्रे यांचा झेंडूची फुले हा काव्यसंग्रह आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रोग निदान यांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं शास्त्र आहे? रोग निदान यांचा अभ्यास करणारे शास्त्र पुढीलपैकी कोणतं शास्त्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पॅथॉलॉजी या शास्त्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो रोग आणि निदान यांचा अभ्यास हा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बुद्धिबळ या खेळाची सुरुवात कोणत्या देशापासून झाली? बघा बुद्धिबळ या खेळाची सुरुवात कोणत्या देशापासून झालेली आहे? बघा बुद्धिबळ या खेळाची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो भारत या देशापासून झालेली आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा, सायट्रिक ॲसिड हे खालीलपैकी कशामध्ये असते? बघा सायट्रिक ॲसिड हे खालीलपैकी कशामध्ये असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो सायट्रिक ॲसिड हे लिंबामध्ये असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 29 बघा, कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, कलहरी हा वाळवंटी प्रदेश आफ्रिका या खंडामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम खालीलपैकी कोणता आहे? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम बघा तो या ठिकाणी
आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उपसर्ग होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं बघा, उपसर्ग होणे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, उपसर्ग होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। उपसर्ग होणे मृत्यू पावणे या ठिकाणी योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे, भुंगा। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील मिलिंद या ठिकाणी भुंगा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाहने सावकाश चालवा या ठिकाणी बघा अधोरेखित शब्दाच्या या ठिकाणी आपल्याला जात बघा शब्दाची या ठिकाणी जात सांगायची आहे। बघा सावकाश या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे, तर सावकाश हा शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचा शब्द आहे। बघा क्रियाविशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत। बघा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत, तर हे सर्व हे विकारी या प्रकारचे शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संगणकाची स्मरणशक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात। बघा संगणकाची स्मरणशक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात। बघा संगणकाची स्मरणशक्ती विद्यार्थी मित्रांनो बाईट्सच्या एककामध्ये संगणकाची स्मरणशक्ती मोजतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेबसाईटच्या मुख्य पृष्ठ असतो। बघा वेबसाईटच्या मुख्य पृष्ठाला पुढीलपैकी कोणते पेज म्हणतात। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, वेबसाईटवरील बघा मुख्य पृष्ठ जो असतो त्या वेबसाईटच्या प्रथम पेजला पुढीलपैकी काय म्हणतात, तर त्यांना होम पेज असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण खंडपीठ खालीलपैकी किती आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण खंडपीठ खालीलपैकी किती आहेत। बघा मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण खंडपीठ 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 39 बघा, भारतामध्ये बघा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात। बघा भारतामध्ये बघा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी पणजी या शहरामध्ये संपन्न होतात। प्रश्न क्रमांक बघा 40 बघा, महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला IPS अधिकारी खालीलपैकी कोण आहेत। बघा महाराष्ट्र राज्यामधल्या पहिल्या IPS अधिकारी खालीलपैकी कोण आहेत। बघा मीरा बोरवणकर महाराष्ट्र राज्यामधल्या पहिल्या IPS महिला या ठिकाणी अधिकारी आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आनंदवन हा कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बघा आनंदवन हा आश्रम खालीलपैकी कोणी स्थापन केला होता। बघा बाबा आमटे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बावळी मुद्रा देवळी निद्रा या ठिकाणी म्हण आहे विद्यार्थी मित्रांनो, या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा। बघा बावळी मुद्रा देवळी निद्रा या ठिकाणी म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, दिसण्यास बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य या म्हणीचा या ठिकाणी अर्थ आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पुण्याहून या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे। बघा पुण्याहून या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे। पुण्याहून ऊनहून, बघा ऊनहून हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो पंचमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला सर्वनाम नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा। बघा सर्वनाम नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। तर माझा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वनाम नसलेल्या या ठिकाणी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राम आंबा खातो या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा बघा राम आंबा खातो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, कर्तरी प्रयोगाचे या ठिकाणी वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे। बघा तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे। तर हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो संकेतार्थी या प्रकारचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणत्या। बघा लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणत्या। लघु म्हणजे लहान, बघा लहानच्या विरुद्ध बघा मोठा या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, मला आयुष्याची फिकीर नाही या ठिकाणी वाक्य आहे, या वाक्याचा या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायचा। मला आयुष्याची फिकीर नाही, बघा वर्तमान काळ या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला अधोरेखित या ठिकाणी क्रियाविशेषण
या ठिकाणी आपला प्रकार ओळखायचा आहे बघा. घोडा हा प्राणी जलद पळतो. या ठिकाणी अधोरेखित क्रियाविशेषण या ठिकाणी प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. बघा रीतिवाचक या ठिकाणी अधोरेखित या ठिकाणी क्रियाविशेषणाचा प्रकार राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. डोळे या ठिकाणी आपल्या शब्दाचं वचन बदलायचं आहे बघा. डोळे या शब्दाच्या या ठिकाणी आपल्याला वचन बदलायचं आहे. डोळे बघा, डोळेचं डोळा या ठिकाणी योग्य आपलं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा. उदरनिर्वाह या ठिकाणी शब्द आहे. समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं बघा. उदरनिर्वाह बघा, उदरनिर्वाह या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आपलं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 11 बघा. चहा पाणी हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे बघा. चहा पाणी हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे. चहा पाणी बघा, समाहार द्वंद्व समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे बघा. चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे. चांगुलपणा हे भाववाचक नाम या प्रकारचं नाम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये बघा. मराठी भाषेचं लेखन पुढीलपैकी कोणत्या लिपीमध्ये केले जाते. मराठी भाषेचं लेखन बघा, मराठी भाषेचं लेखन विद्यार्थी देवनागरी लिपीमध्ये ते प्रामुख्याने केले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. कुसुमाग्रज यांचं मूळ नाव खालीलपैकी कोणतं आहे. कुसुमाग्रज यांचं मूळ नाव खालीलपैकी कोणतं आहे. कुसुमाग्रज बघा, या ठिकाणी विभा शिरवाडकर हे कुसुमाग्रजांचं मूळ नाव आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा. वायस म्हणजे कावळा, तर वायस या ठिकाणी कमळ या शब्द समानार्थी नसलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा. आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. तर हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो मिश्र वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. मराठी भाषेमध्ये ळ या वर्ण पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे बघा. मराठी भाषेमध्ये ळ हा वर्ण पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा वर्ण आहे. ळ हा वर्ण, तर ळ हा वर्ण विद्यार्थी मित्रांनो स्वतंत्र वर्ण या प्रकारचा तो वर्ण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. युद्धाला भिणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगाय. युद्धाला भिणारा बघा, युद्धाला भिणारा विद्यार्थी मित्रांनो रणभिरू या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा. झाकले माणिक वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं. झाकले माणिक बघा, साधा पण सद्गुणी मनुष्य या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा. चढाई या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द या ठिकाणी आपल्याला चढाई बघा. चढाईच्या विरुद्ध माघार या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा. समुद्र बघा, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द विद्यार्थी मित्रांनो अर्णव या ठिकाणी समुद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढे 6 हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं संख्या बघा. 6 हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं संख्या विशेषण आहे. 6 बघा, 6 हे क्रमवाचक संख्या विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक चरपट पंजरी अलंकारिक शब्द विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. चरपट पंजरी बघा, चरपट पंजरी म्हणजेच बघा वायफळ बडबड या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा. कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा. कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात. त्यांना वैधानिक नियम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. मीठ भाकरी या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे बघा. मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे. मीठ भाकरी बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 1 राहील. स्त्रीलिंग या ठिकाणी आपल्या शब्दाचं लिंग राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला पुढीलपैकी काय बघा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात. या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. त्यांना विशेषण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 27 बघा. कोणत्याही क्षेत्रामध्ये हळूहळू होत जाणारा बदल त्यांना पुढीलपैकी बघा. कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा हळूहळू होत जाणारा बदल त्यांना पुढीलपैकी काय म्हणते. त्यांना उत्क्रांती असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 28 बघा. आजकाल नंतर अगोदर हे सर्व शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत. आजकाल नंतर अगोदर, तर विद्यार्थी हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो बघा हे क्रियाविशेषण या जातीचे शब्द आहेत.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पर्याप्त या शब्दाचा विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द या ठिकाणी पर्याप्त म्हणजे पुरेसा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, पक्षी या शब्दाच्या या ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी आपल्याला बघा पक्षी या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला अनेक वचन या ठिकाणी करायचं. पक्षी बघा पक्षीचं पक्षीच्या ठिकाणी या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 31 बघा, त्राटिका या ठिकाणी बघा अलंकारिक शब्द आहे, तर त्राटिका या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती असेल आणि अजून कोणतीही परीक्षा असेल त्या सर्वांसाठी बघा लागणारे बघा 10,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि सर्व IMP PDF एकूण 18 PDF जर कोणाला पाहिजे असतील तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला सर्व या ठिकाणी IMP PDF दिल्या जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.